वॉरंटी वगैरे मिळेल का? सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळेल? हा सगळ्यात जास्त सेल होणारा आयटम आहे आमच्या शॉपमधला आणि हा ग्लास टच आहे ना, हा नॉर्मल टच नाही आहे. 11 महिने झालेले आहे, म्हणजे अजून हा वॉरंटीमध्ये आहे. 3 गोष्टी लॅपटॉपसोबत मिळणार आहेत. हा i5 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. HP पॅव्हलियन गेमिंग हा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा लॅपटॉप 35,000ला होता, पण आता 3,000 रुपये प्राईस कमी झाले. त्याला 2 GB ग्राफिक कार्ड आहे. फुल HDच्या 3 स्क्रीन ह्याला आरामात कनेक्ट करू शकतो. बरोबर काउंट करून सांगितले. रिव्ह्यू चांगला दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्या डिमांडवरती पुन्हा एकदा आलेलो आहे कुठे पुण्यातल्या सर्वात ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीमध्ये, ज्याचं नाव आहे मित्रांनो माय कम्प्युटर शॉपी. यावेळी पण सरांनी बरेच लॅपटॉप मित्रांनो आणलेले आहेत. सर्व काही तुम्ही पाहू शकता. बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये पण बरीच व्हरायटी आहे. 360 वाले आहेत, मेटल बॉडीवाले, सर्व काही प्रकारातले मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहेत. आणि माय कम्प्युटर शॉपी मित्रांनो फेमस आहे क्वालिटी लॅपटॉप, जेन्युइन पार्ट्स आणि आफ्टर सेल सर्व्हिससाठी. आणि मित्रांनो एकदम बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो यावेळी अक्षय तृतीयेसाठी सरांनी हा सर्व काही स्टॉक आणलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर आपल्यासोबत आहेत. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मजेत सर. सर गुढीपाडवा आणि ईद कशी गेली? एकदम जबरदस्त गेली. सर अक्षय तृतीय आता येणार आहे, तर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आहात यावेळी? ह्यावेळेस आपल्याकडे व्हरायटी पण भरपूर आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण व्हरायटी दाखवतोच. प्लस आपण ह्यावेळेस प्राईस खूप चांगली ठेवली आहे की म्हणजे ह्यावेळेस सेल टाईपमध्येच तुम्हाला प्राईस दिलेली आहे, पण हा सेल कंटिन्यू चालू राहील. नक्कीच. तर मित्रांनो प्राइजेस कमी झालेले आहेत, एकदम धमाकेदार किमतीमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. इथला जो ॲड्रेस आहे, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. नाथसृष्टी बिल्डिंग आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे, नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. शॉपचं जे आपलं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि विकली ऑफ आपला बुधवारी असेल. मित्रांनो अक्षय तृतीयानिमित्त बुधवारी शॉप ओपन राहणार आहे. नक्कीच. मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे लॅपटॉपची प्राइस कुठून सुरू होते? स्टार्टिंग प्राइस आहे आपली 15,000 रुपये. 15,000 ते 60,000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. यावेळी व्हिडिओमध्ये काय असं वेगळे व्हरायटी पाहायला मिळेल? मोस्टली लोकांची डिमांड असते की सर 12 जनरेशन आणा किंवा 11 जनरेशन आणा. तर सेकंड हँडमध्ये आपण 12 जनरेशन पण अवेलेबल करून दिलेलं आहे, 11 जनरेशन पण आहे. नक्कीच. तर लेटेस्ट जनरेशन मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे, पण सर एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीत मिळेल ना? हो नक्कीच. माझं बजेट 15,000 आहे. मला होम यूजसाठी किंवा क्लासेस वगैरे करायचे किंवा ऑफिसमध्ये यूज करायचं असेल तर तसं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480 आणि ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. लास्ट व्हिडिओमध्ये बघाल तर याची किंमत 16,000 रुपये होते, पण आता 15,000 किंमत झालेली आहे याची. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंच आहे, फुल HD आहे आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल हा 15,000 रुपयाला. चेक करा मित्रांनो, 15,000 किंमत असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही प्राईस चेक करू शकता. प्राईस जी जास्त होती, सरांनी यावेळी डिस्काउंट दिलेला आहे. सर हा जो लॅपटॉप आहे किंवा इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळतो? कुठलाही लॅपटॉप घ्या त्याला 2 तासाचा बॅटरी बॅकअप आहे. याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. 2 तास ते 4 तास, काय लॅपटॉप 8-8 तास पण यूट्यूबवरती चालतात. तर 2 तास मिनिमम तुम्हाला गॅरंटी मिळेल बॅटरीची. नक्कीच. आणि सर वॉरंटी वगैरे मिळेल का याच्यामध्ये? प्रत्येक लॅपटॉपला 1 मंथची टेस्टिंग वॉरंटी आहे. एखाद्याला जर 6 महिने वॉरंटी एक्सटेंड करून घ्यायची असेल किंवा 1 वर्ष वॉरंटी एक्सटेंड करायची असेल तर लॅपटॉपची जशी प्राईस असेल तर तसं वॉरंटीचं पण चार्जेस एक्स्ट्रा लागतील. ते तुम्हाला शॉपवरती व्हिजिट केल्यावरती म्हणजे मिळेल त्याची माहिती किती एक्स्ट्रा लागणार आहेत ते. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशनमध्ये येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे, फुल HD आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 16,500ला. तर चेक करा मित्रांनो, 16,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही एकदा चेक. समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला पण त्याला कॉन्फिगरेशन जरा चेंज करायचं असेल, रॅम वगैरे वाढवून वगैरे पाहिजे असेल तर इथले जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड वगैरे होतात? मोस्टली सगळे लॅपटॉप अपग्रेड होतात, फक्त 360मध्ये रॅम अपग्रेड होत नाही आहे, काय मॉडेलच होत नाही आहे. तर बाकीचे सगळे जे लॅपटॉप आहेत त्यात तुम्हाला 16 GB रॅम करायची असेल किंवा 32 GB रॅम करायची असेल, SSD पण 512 करायची असेल, 1 TB करायची असेल तर ते सगळे आपल्या शॉपमध्ये केलं जाईल आणि ते 10 ते 15 मिनटांमध्ये तुम्हाला करून दिलं जाईल अपग्रेड. किंवा एक्झिस्टिंग तुमचा कुठलाही लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये SSD वगैरे टाकायचे असेल किंवा रॅम वाढवायची असेल ते कामसुद्धा आपल्याकडे होऊन जाईल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची, फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत 17,500 रुपये जाईल. ज्याला कोणाला कोडिंगसाठी लॅपटॉप पाहिजे कमी बजेटमध्ये तर त्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. 17,500मध्ये
कोडिंगला कमीत कमी i5 8 जनरेशन आम्ही रिकमेंड करतो. तर त्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. तर कोडिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप मित्रांनो असणार आहे i5 8 जनरेशनचा 17,500 तुम्हाला मिळतं आहे. मित्रांनो यांचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i5 7 जनरेशन आहे आणि हे डेलची 7000 प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आहे. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट हा लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 17,500 रुपये. हा पण मित्रांनो 17,500 तुम्हाला मिळणार आहे i5 7 जनरेशन. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आहेत. तर बिझनेस सिरीजचे लॅपटॉप म्हणजे काय, तर आपल्या वर सांगा. जे लॅपटॉप IT कंपनीमध्ये यूज केले जातात ना, ते मोस्टली सगळे बिझनेस सिरीज यूज केले जातात. बिझनेस सिरीजमध्ये काय असतं की बिल्ड क्वालिटी जी असते ना ते खूप चांगली असते. जसं की आता नॉर्मल लॅपटॉप जे येतात ते प्लॅस्टिक बिल्डमध्ये येतात आणि हे जे येतात हे फायबर बिल्ड येते किंवा मेटल बिल्डमध्ये येतात. तर ह्याचे जे हिंजेस वगैरे असतात किंवा ह्याची जी बॉडी आहे ही स्ट्रॉंग असते, प्लस ह्याच्यामध्ये जे कंपोनंट वापरलेले असतात तर ते चांगल्या क्वालिटीचे वापरलेले असतात आणि कंझ्युमर सिरीजमध्ये थोडेसे लो क्वालिटीचे कंपोनंट वापरले असतात. त्याच्यामुळे या बिझनेस सिरीजची जी लाईफ आहे ती जास्त असते कम्पेअर टू कंझ्युमर सिरीज. आणि कंझ्युमर सिरीजमध्ये काय होतं की 3-4 वर्षाने त्याचे स्पेअर पार्ट मिळत नाही आहेत. मग तुम्हाला ते ओरिजिनल स्पेअर पार्ट जर हवे असतील तर तुम्हाला फक्त बिझनेस सिरीजमध्येच ते अवेलेबल होतात जास्त वर्षासाठी. म्हणून आम्ही जास्त करून रिकमेंड करतो की तुम्ही बिझनेस सिरीज घ्या. याचे स्पेअर पार्टवर म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 वर्षापर्यंत स्पेअर पार्ट ओरिजिनलवाले मिळून जातात आरामात. नक्कीच. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त सेल होणारा आयटम आहे आमच्या शॉपमधला आणि सगळ्यात जास्त मी रिकमेंड करतो. आता हा रिकमेंड करण्याचं रिझन आहे की हे 2020चं मॅन्युफॅक्चरिंग येतं, प्लस याची जी डिझाईन आहे ही खूप छान डिझाईन आहे. म्हणजे जे ब्लेझर आहेत हे छोटेसे आहेत, प्लस याची कंडिशन खूप चांगली येते आणि सगळ्यात जास्त बॅटरी बॅकअप ह्याच मॉडेलला येतो. हा i5 8 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 18,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, मोस्ट ट्रेंडिंग आणि डिमांडिंग मॉडेल आहे शॉपमधला आणि 18,000 मित्रांनो तुम्हाला हे मिळणार आहे i5 8 जनरेशनचा हा लॅपटॉप. अजून आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 7300 हा प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे आणि हा सुद्धा i5 8 जनरेशनसोबत येतो. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे आणि याची किंमत आहे फक्त 17,500 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशनचा प्रोसेसर येईल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे, फुल HD असेल आणि एकदम लो वेटवाला लॅपटॉप आहे. तर कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप तुम्हाला मिळतो आहे आणि ह्याची पण किंमत 17,500 असणार आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यावर तुम्ही म्हणाल की वॉरंटी मिळणार आहे, तर त्या वॉरंटीमध्ये नक्की काय काय कव्हर होईल आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. हां, मोस्टली आता खूप लोकांचा म्हणजे प्रश्न असतो की सर तुम्ही वॉरंटी देताय तर कुठल्या कुठल्या स्पेअर पार्टला वॉरंटी आहे. तर वॉरंटी आपल्याकडे समजा तुम्ही 6 महिने घेताय किंवा वर्षभर घेताय किंवा बाय डिफॉल्ट 1 महिन्याची जी वॉरंटी आहे त्याच्यामध्ये पूर्ण लॅपटॉप कव्हर होईल. पूर्ण लॅपटॉप, असं नाही की स्क्रीनला वॉरंटी नाही आहे, बॅटरीला वॉरंटी नाही आहे, कीबोर्डला वॉरंटी नाही आहे, माऊसपॅडला वॉरंटी नाही आहे, असं नाही आहे. पूर्ण लॅपटॉप जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता तर सेम त्या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण जे हार्डवेअर आहे त्याला 1 महिन्याची वॉरंटी मिळेल किंवा एक्सटेंड करून पाहिजे तर ती पूर्ण हार्डवेअरची वॉरंटी असेल आणि सॉफ्टवेअर वॉरंटी आपण 1 इयरपर्यंत देतो. नेक्स्ट लॅपटॉप सर. यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा सुद्धा ट्रेंडिंग लॅपटॉप आहे कारण की हा स्लिम लॅपटॉप येतो. याच्यामध्ये सुद्धा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि हा तुम्हाला जाईल 18,000मध्ये. चेक करा, 18,000 तुम्हाला मिळणार आहे i5 8 जनरेशनचा हा लॅपटॉप. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i7 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज याची 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत फक्त आहे 18,000 रुपये. तर 18,000 मित्रांनो तुम्हाला हा 180 रोटेट होणारा लॅपटॉप मिळतो आहे. चेक करा. लॅपटॉपचा स्टॉक किती दिवसांनी अपडेट वगैरे होत असेल? मोस्टली आपल्याकडे जे लॅपटॉप आपण दाखवतो हे कमीत कमी 35 ते 40 व्हरायटी असते आपल्याकडे. जे तुम्ही 30 दिवस कधी या तर तेवढी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतात. पण काय काय जे प्रीमियम लॅपटॉप असतात जसं की आता हा डेल लॅटिट्यूड 7400 हा प्रीमियम लॅपटॉप आहे आणि हा टच स्क्रीनमध्ये आहे. तर हे कधी कधी लॅपटॉप 6-6 महिने येत नाही आहेत. पण बाकीचे जे लॅपटॉप आहेत नॉर्मल नॉन टचचे ते तुम्हाला 12 महिने आपल्याकडे बघायला मिळेल. आणि प्लस स्टॉकचं कसं आहे की जे स्टॉक कमी झाला आहे तर ते आपण लगेच मागवतो. तर दर 2 दिवसाला 4 दिवसाला आपल्याकडे लॅपटॉप येत राहतात. तर तुम्हाला कंटिन्यू स्टॉक तर बघायलाच मिळेल. फक्त स्पेसिफिक मॉडेल आहेत किंवा ते प्रीमियमवाले लॅपटॉप जे आहेत ते कंटिन्यू आपल्याकडे अवेलेबल नसतात. तर तुम्ही यायच्या अगोदर एकदा कन्फर्म करा. कारण काय होतं की आपल्या शॉपला जवळवर पूर्ण महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतो. जसं की सातारा आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, अकलूज आहे, इंदापूर आहे,
किंवा इकडे गडचिरोली आहे, मुंबई आहे, तर एवढ्या लांबून लोक आपल्याकडे येतात लॅपटॉप घ्यायला. तर तिकडून जर तुम्ही येणार असाल तर कमीत कमी पहिल्यांदा एकदा फोन करा. फोनवरती कन्फर्मेशन घ्या की हा लॅपटॉप अवेलेबल आहे का, आणि त्याच्यानंतरच तुम्ही शॉपला व्हिजिट करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा मेटल बॉडीचा टचस्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच आहे, आणि याची किंमत जाईल तुम्हाला 22,000 रुपये. तर 22,000 तुम्हाला हा टचस्क्रीनचा प्रीमियम लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. i5 8 जनरेशनमध्ये असणार आहे. सर मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप वगैरे आहेत की? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा 840 G5 मॉडेल अवेलेबल आहे, आणि हे टचस्क्रीनमध्ये अवेलेबल आहे. नॉन टच पण उद्या परवा येऊन जाईल आपल्याकडे. नॉन टचची किंमत राहील 22,000 रुपये, आणि हा टच आहे म्हणून याची किंमत आहे 23,000 रुपये. त्याच्यामध्ये जे मॉडेल नंबर आहे HPचा 840 G5 मेटल बॉडीमध्ये येतो. i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असेल, आणि हा ग्लास टच आहे, हा नॉर्मल टच नाही आहे, आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 रुपये. 23,000 तुम्हाला हा टचस्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. आणि चेक करा, ग्लास टच तुम्हाला मिळते, आणि नॉन टचमध्ये पाहिजे असेल तर 1,000 रुपये जस्ट कमी देऊन तुम्ही तो पण लॅपटॉप घेऊ शकता. सर मोठ्या स्क्रीनमध्ये शेअर मार्केटसाठी वगैरे असं काही लॅपटॉप आहे का? हो मित्रांनो, ज्याला शेअर मार्केटचं ट्रेडिंग करायचं असेल किंवा अकाउंटिंगसाठी त्यांना नमकी लागतात, तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. डेल लॅटिट्यूड 5580. हा i5 7 जनरेशनमध्ये येतो. त्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 फुल HD स्क्रीन आहे, आणि हा जाईल तुम्हाला 19,000ला. तर चेक करा मित्रांनो, मोठ्या स्क्रीनसोबत हा लॅपटॉप तुम्हाला मिळते. 19,000 किंमत असणार आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांचं सरासरी एक लाईफ स्पॅन किती असू तुम्ही जर i5 6 जनरेशनचा लॅपटॉप घेतला तर तो कमीत कमी 4 ते 5 वर्ष जाईल. 10 जनरेशन वगैरे घेतला तर तो कमीत कमी 5 ते 7 वर्ष जाईल. किंवा 12 जनरेशन घेतला, 12 जनरेशन तर आत्ता 2022चं मॅन्युफॅक्चरिंग येतं, तर ते घेतलं तर कमीत कमी 7 ते 8 वर्ष आरामात जाईल. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 HD स्क्रीन असेल, आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 21,000 रुपये. तर 21,000 तुम्हाला हा अजून एक मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? हे जे लॅपटॉप आहेत आपल्याकडे, सगळे जे लॅपटॉप येतात मोस्टली सगळे अमेरिकेतून येतात. म्हणजे हे इम्पोर्टचे लॅपटॉप आहेत. हे सगळे दुबईला येतात, दुबईवरनं आपल्या इंडियामध्ये येतात. इंडियामध्ये आल्यावरती आपण ते खरेदी करतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा 15 मॉडेल आहे. हे ॲक्च्युली कन्झ्युमर सिरीज आहे. मोस्टली आपण कन्झ्युमर सिरीज विकत नाही आहे, पण तुम्ही याची कंडिशन बघू शकता, एकदम क्लीन कंडिशन आहे, नवीनसारखं आहे. आणि हे आपण ठेवण्याचं रिझन काय आहे, हा नवीन लॅपटॉप येतो 42,000 रुपयाला, आणि हा मॅन्युफॅक्चर होऊन 11 महिने झालेले आहे, म्हणजे अजून हा वॉरंटीमध्ये आहे. प्लस याची कंडिशन खूप छान आहे, आणि याची किंमत फक्त 25,000 रुपये आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा AMD रायझन आहे. रायझन 5 7000 सिरीज आहे, आत्ताची लेटेस्टवाली आहे. याच्यामध्ये DDR5ची रॅम येते. बाकीच्या कुठल्याच लॅपटॉपला DDR5ची रॅम नाही आहे, पण याच्यामध्ये आहे. 8 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याच्या 15.5 स्क्रीन आहे, फुल HDमध्ये आहे, आणि हा तुम्हाला फक्त 25,000मध्ये जाईल. एकदम नवीन लॅपटॉप आहे, खूप कमी यूज केलेला आहे, आणि एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे, आणि याची प्राईस पण खूप कमी आहे. ज्याला एकदम लेटेस्टमध्ये पाहिजे तर त्यासाठी हा लॅपटॉप एकदम बेस्ट आहे. कन्झ्युमर सिरीजमध्ये एक पीस अवेलेबल आहे सरांकडे लेटेस्टमध्ये, अंडर वॉरंटी मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे. कॉन्फिगरेशन ह्याचं एकदा चेक करा. मार्केटमध्ये Xiaomi, झेब्रॉनिक कंपन्यांचे पण लॅपटॉप अवेलेबल आहेत, कमी किमतीत मिळत आहे, तर ते घेणे योग्य राहील का? आता काय होतं की समजा कुठलीही कंपनी, नवीन कंपनी जर लॅपटॉप बनवत असेल तर त्याचा ॲक्च्युली रिसर्च कमी असतो. आता जसं तुम्ही हे डेल कंपनी बघताय, किंवा लिनो आहे, किंवा HP आहे, तर ह्या खूप जुन्या कंपनी आहेत. ह्या जुन्या कंपनी असल्यामुळे यांच्याकडे अनुभव खूप जास्त असतो की लॅपटॉप कसा बनला पाहिजे, याची कॉस्टिंग कशी राहायला पाहिजे, किंवा यातले आतले जे कॉम्पोनंट आहेत हे कुठे चांगले भेटतात, किंवा कसे ह्याची डिझाईन बनवायची आहे, तर ते ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. आणि नवीन कंपनी एवढ्या एक्सपर्ट नसतात. फक्त काय आहेत की ते चायनीजमध्ये डील करतात, म्हणजे सगळे लॅपटॉप मॅन्युफॅक्चर होतात चायनामध्ये. जसं की आता Xiaomi कंपनी आहे, चायनामध्येच मॅन्युफॅक्चरिंग सगळं होतं त्याचं, तर ते एकदम लो क्वालिटीचे कंपोनंट वापरतात. तर त्याच्यामध्ये रिस्क काय असते, समजा एखादा कुठला जरी पार्ट खराब झाला, समजा एखाद्याचा ॲडॅप्टर खराब झाला, एखाद्याचा कीबोर्ड खराब झाला, किंवा एखाद्याचा डिस्प्ले खराब झाला, तर त्याचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाहीत. आता माझ्या मित्राची एक केस आहे की त्याने Xiaomiचा लॅपटॉप घेतला, आणि त्याचा ॲडॅप्टर खराब झाला, आणि त्याला ॲडॅप्टर दुसऱ्या कुठल्याच कंपनीचा चालत पण नाही आहे. तर अशा वेळेस तो अख्खा लॅपटॉप डेडमध्ये पडून आहे. तर अशा वेळेस आम्ही कस्टमरला सांगतो 4 पैसे एक्स्ट्रा घालवा, किंवा थोडंसं उशिरा बाईंग करा, पण घेताना तुम्ही ब्रँडेड घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे स्पेअर पार्ट मिळायला पाहिजेत.
याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हे एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि हा टच स्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा स्लिम पण लॅपटॉप आहे आणि एकदम लाईट वेट लॅपटॉप आहे. याची स्क्रीन साईज आहे 13.3 इंच, फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल हा तुम्हाला 21,500ला. तर चेक करा मित्रांनो, कॉम्पॅक्ट साईजमध्ये एकदम पॉवरफुल मशीन असणार आहे आणि 21,500 किंमत आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा सुद्धा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 22,000 रुपये. चेक करा मित्रांनो, हा पण एक टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप सरांकडे अवेलेबल आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सुद्धा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत जाईल फक्त तुम्हाला 22,000 रुपये. तर 22,000 मित्रांनो तुम्हाला हा टच स्क्रीनचा अजून एक सरांनी लॅपटॉप अवेलेबल करून दिला आहे i7 8 जनरेशनमध्ये. याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे आणि एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हा सुद्धा टच स्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. i7 8मध्ये मोस्टली आपल्याकडे सगळे टच स्क्रीनमध्येच आहेत. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 22,500. तर 22,500मध्ये मित्रांनो अजून एक टच स्क्रीनमध्ये सरनी इथे हा लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यांचा लॅपटॉप आहे HPचा EliteBook 840 G5. हा मेटल बॉडीचा लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज याची 14 इंची फुल HD आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 27,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 27,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे HPच्या न्यू लोगोसोबत i7 8 जनरेशन. तर मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपच्या खरेदीवरती ना तुम्हाला ह्या 3 गोष्टी लॅपटॉपसोबत मिळणार आहेत. लॅपटॉपचा चार्जर आहे, बॅग आहे आणि क्लिनिंग किट पण तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, यांचा लॅपटॉप आहे i5 10 जनरेशनमध्ये. आता जे आपण बघितलं की i5 6 बघितला, 7 बघितला, 8 बघितला, आता जे लॅपटॉप दाखवतं हे लेटेस्ट जनरेशनमध्ये आहे. हा i5 10 जनरेशनसोबत तुम्हाला लॅपटॉप मिळेल. याचं जे मॉडेल नंबर आहे हा डेल लॅटिट्यूड 5410 आहे. याच्यामध्ये 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला 22,000 रुपये. तर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मोस्टली सगळे जे लॅपटॉप येतात, जसं की इंटेलचं जर प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये इंटेलचं ग्राफिक येतं. तर ते इंटेल HD 520, 630, 620 असं ग्राफिक येतं. आणि डेडिकेटेड जे ग्राफिक असतात ते एकतर AMD बनवते किंवा NVIDIA बनवते. मोस्टली तुम्हाला NVIDIAचं ग्राफिक कार्ड बघायला मिळतं, जसं गेमिंगचे लॅपटॉप वगैरे असतील किंवा जे बिझनेस सिरीजमध्ये क्वाड्रो ग्राफिक कार्ड तुम्हाला मिळतं. तर ते ग्राफिक कार्ड डेडिकेटेड असतं. डेडिकेटेड ग्राफिकचं काम असतं की व्हिडिओ रेंडर करायचं असेल, गेम खेळायचे असेल तर त्यासाठी डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं. जे ऑफिसमध्ये लॅपटॉप यूज करतात मोस्टली त्या लॅपटॉपमध्ये डेडिकेटेड ग्राफिक कार्ड येत नाही आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवाचा थिंकपॅड E14 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 22,000 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला C टाईपचा चार्जरसुद्धा मिळेल. तर चेक करा मित्रांनो, 22,000 रुपयामध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये असणार आहे. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचं एच प्रोसेसर आणि यू प्रोसेसर यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. तर यामधला डिफरन्स काय जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा ना. एच प्रोसेसर जे असतात ना ते डेस्कटॉपसारखे जे प्रोसेसर असतात त्याप्रमाणे परफॉर्मन्स देतात. आणि यू प्रोसेसरमध्ये कसं असतं की त्याचं स्पीड जे असतं ते कमी असतं किंवा त्याचे TDP म्हणजे काय असतं की त्याचं पॉवर कन्झम्पशन असतं ते कमी असतं. तर जे यू प्रोसेसर असतात त्याचं पॉवर कन्झम्पशन कमी असल्यामुळे बॅटरी बॅकअप जास्त मिळतो. आणि एच प्रोसेसर असेल हे मोस्टली गेमिंगसाठी वगैरे वापरतात किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरे जे करतात लोक, त्यांना डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं तर त्यासाठी असतात. तर नॉर्मली जे ऑफिसचे लॅपटॉप असतात त्याच्यामध्ये तुम्हाला यू प्रोसेसर बघायला मिळेल आणि जे गेमिंगचे असतील तर त्याच्यामध्ये एच प्रोसेसर बघायला मिळेल. पण काही लॅपटॉपमध्ये तुम्हाला एच प्रोसेसर मिळतो. जसं की आपल्याकडे एक i7 10 जनरेशन आहे, तो मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर मोस्टली तुम्हाला यू प्रोसेसर मिळतात आणि खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की यू प्रोसेसरवरती कोडिंग होत नाही आहे, पण असं काही नाही आहे. यू प्रोसेसरवरती पण चांगल्या प्रकारचे कोडिंग होते. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे आपल्याकडे. ह्याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि हा सुद्धा C टाईप चार्जरसोबत येतो. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 25,500. तर चेक करा मित्रांनो, 25,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप असणार. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा HP सोबत येतो. याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे,
8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. 29,000 तुम्हाला मिळणार आहे एच प्रोसेसरसोबत हा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7410. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे आणि स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळून जाईल. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 रुपयामध्ये तुम्हाला i7 10 जनरेशनचा हा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो थिंकपॅड T14 मॉडेल आहे. हा सुद्धा स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि एकदम प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,500. 28,500मध्ये तुम्हाला 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. सर, इथे मी पाहतोय की तुम्ही एक नम्र विनंती केलेली आहे की तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांच्या किमती फिक्स आहेत, तर असं का? किमती जर फिक्स नसतील तर जसं कस्टमर येईल, समजा एखाद्या कस्टमरला काहीच कळत नाही आहे तर त्याला प्राईस जास्त सांगितली जाते किंवा एखाद्याला जास्त माहीत आहे तर त्याला प्राईस कमी सांगितली जाते, तर याच्यामध्ये कस्टमरचं नुकसान होतं. आम्हाला असं वाटतं की आपल्याकडे जो कस्टमर येतो आहे तर तो सगळे सेमच आहेत आपल्यासाठी आणि प्रत्येकाला सेम प्राईस जावी याच्यासाठी आपण प्राईस फिक्स ठेवलेली आहे. कधी कधी काय होतं की समजा एखाद्या कस्टमरने लॅपटॉप नेला, आपल्याकडली क्वालिटी एवढी छान आहे की आपल्याला एका कस्टमर मागे कमीत कमी 4 ते 5 लोकांचा रेफरन्स मिळतो. तर ते प्रत्येकाला जर प्राईस वेगवेगळी गेली तर प्रत्येकाची आम्हाला बिलं चेक करावं लागतं की याला कितीला दिला आहे, त्याला कितीला दिला आहे. कारण की रेफरन्सवाले म्हणणार सर मला त्याच सेम प्राईसमध्ये द्या, तर ती प्राईस आठवत बसावी लागते किंवा खोटं बोलावं लागतं. तर ते खोटं न बोलता किंवा प्राईस न आठवता आम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकतो की सर तुमच्या मित्राने जो लॅपटॉप नेला तर ह्या प्राईसला नेलेला आहे. तर आपण कॉन्फिडन्सली सांगू शकतो की हीच प्राईस त्यांना दिलेली आहे, म्हणून आपल्याकडे जी प्राईस आहे ती फिक्स प्राईस आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशनमध्ये येईल. त्याच्यामध्ये 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD आहे. हा पण C टाईपसोबत चार्जरसोबत येतो आणि याची किंमत जाईल तुम्हाला 30,000 रुपये. चेक करा मित्रांनो, लेटेस्ट जनरेशनचा 12 जनरेशनचा तुम्हाला लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे. 30,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळतो आहे. सर, समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला आणि त्याला 20व्या दिवशी किंवा 25व्या दिवशी काही प्रॉब्लेम आला, पण तो गावाकडे आहे आणि तो रिटर्न म्हणजे लवकर येणार नाही आहे, समजा एक 15-20 दिवसांनी येणार असेल, तर त्यावेळी तो वॉरंटी कशी काही क्लेम करू शकतो? आपण बाय डिफॉल्ट 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी देतो. समजा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू आला आणि तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये इकडे पुण्याला येऊ शकत नसेल किंवा कुरिअर करू शकत नसेल, तर त्यावेळेस काय करायचं, तुम्ही एक कॉल करायचा आहे. तर आम्ही व्हिडिओ कॉलवरती सगळा जो प्रॉब्लेम आहे ते पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की हां सर, तुमचा प्रॉब्लेम आम्ही समजून घेतलेला आहे, म्हणजे वॉरंटीमध्ये हा क्लेम करता येईल. मग तुम्ही त्याच्यानंतर समजा 30व्या दिवशी नाही आला, 40व्या दिवशी आला किंवा 45व्या दिवशी जरी आला तरी आपण ते वॉरंटीमध्ये तुम्हाला क्लेम करून दिलं जाईल. कारण की खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की आम्ही जर लांबून येतो आहे आणि काय प्रॉब्लेम आला तर 30 दिवसाची वॉरंटी संपली तर काय. तर ह्यावेळेस आपल्याकडे हा ऑप्शन अवेलेबल आहे की तुम्ही कमीत कमी एक व्हिडिओ कॉल करा आणि त्याच्यावरती आम्हाला प्रॉब्लेम सांगा की सर हा वॉरंटीमध्ये हा प्रॉब्लेम आला. मोस्टली तर 99% तर तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही आहे. कारण तुम्ही आपले गुगलला जाऊन रिव्ह्यू पण एकदा चेक करा की कुठल्याही कस्टमरला कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे. आणि ज्याला कुणाला इश्यू असेल, आता शेवटी कसं आहे की हे सेकंड हँड वस्तू आहे, तर हजारातल्या एखाद्या लॅपटॉपला इश्यू असतो. इश्यू म्हणजे एकदम नॉर्मल इश्यू असतात. कधी कधी काय होतं की कस्टमर इथून लॅपटॉप घेऊन जातो तर थोडासा हल्ल्यामुळे रॅम वगैरे हलतात, तर ते काय कस्टमरला फक्त शॉपमध्ये जाऊन रॅम रिसेट करून बसवायचे असते. तर एवढे काही मेजर इश्यू येत नाही आहे. आणि हार्डवेअरचा इश्यू असेल तर आपण 30 दिवसाची पीस टू पीस रिप्लेसमेंट वॉरंटी ठेवलेली आहे. 30 दिवसामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इश्यू वाटला तर डायरेक्ट आपण पीसच रिप्लेस करतो. आपण कुठल्याही प्रकारचे लॅपटॉप रिपेअर केलेले किंवा फॅब्रिकेशन केलेले लॅपटॉप विकत नाही आहे. त्याच्यामुळे आपले रेप्युटेशन खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे रिपीट कस्टमर खूप जास्त आहेत. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 32,000 रुपये. हा सुद्धा C टाईप ॲडॅप्टरसोबत येईल. तर चेक करा मित्रांनो, 11 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. 32,000 किंमत असणार आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i7 12 जनरेशनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 37,000. 37,000 तुम्हाला हा 12 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. सर, आत्तापर्यंत तुम्ही बरेच लॅपटॉप दाखवले, त्यामध्ये 8 जनरेशन, 10 जनरेशन, 12 जनरेशन असे काही लॅपटॉप दाखवलेत. तर हे जनरेशन नक्की काय असतं आणि त्यामुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काही फरक पडतो का? आता काय असतं की माहिती आहे का, प्रत्येक वर्षी नवीन प्रोसेसर येतो. कारण की तेच प्रोसेसर तर कंटिन्यू केला
तर कस्टमर नवीन लॅपटॉप घेणार नाही आहे. नवीन लॅपटॉप कस्टमरने घ्यावा यासाठी प्रत्येक वेळेस इंटेल कंपनी असेल किंवा AMD असेल, AMD कंपनी असेल, हे प्रत्येक वर्षी नवीन प्रोसेसर काढतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 15%ने परफॉर्मन्स इन्क्रीज केलेला दिसतो. तर ह्याच्यामध्ये जेवढा तुम्ही लेटेस्ट जनरेशन घ्याल, आता इंटेलचं 14 जनरेशन चालू आहे आणि आपल्याकडे 12 जनरेशनपर्यंत अवेलेबल आहे. जेवढं लेटेस्ट जनरेशन घ्याल तेवढा तो लॅपटॉप पण महाग जातो. प्लस तुम्हाला जी नवीन टेक्नॉलॉजी असेल, जसं की आता C टाईपमध्ये आहे, म्हणजे C टाईप चार्जर येतात किंवा Wi-Fi 6 आहे. काय काय लॅपटॉप आता 14 जनरेशनला Wi-Fi 7 आलेलं आहे किंवा याच्यामध्ये रॅम्स असतात, जसं की DDR4 आलं किंवा DDR5 आलं. 12 जनरेशन वगैरे घेतलं तर तुम्हाला कधीकधी DDR5ची रॅमसुद्धा मिळते. 13-14ला तुम्हाला DDR5ची रॅम मिळते. तर हे नवीन जे टेक्नॉलॉजी आहे ते लेटेस्ट जनरेशनला तुम्हाला मिळते आणि याचा बॅटरी परफॉर्मन्स पण नवीन जनरेशनला चांगला असतो. आणि AMDमध्ये काय असतं की AMDमध्ये जनरेशन नसतं. AMDमध्ये सिरीज असते की जसं की 5000 सिरीज आहे, 4000 आहे, आता लेटेस्ट चालू आहे ते 7000 सिरीज आहे किंवा 9000 सिरीज आहे. तर AMDमध्ये जनरेशन येत नाही, AMDमध्ये सिरीज येते. तर AMDची आता काय काय लोक हे पण विचारतात, सर इंटेल भारी का AMD भारी? तर असं नसतं की इंटेल भारी किंवा AMD भारी. आता आम्ही गेमर आहोत, तर आम्ही काय करतो की समजा 10,000चा प्रोसेसर आहे, तर इंटेलचा एक प्रोसेसर आहे आणि एक AMDचा प्रोसेसर आहे. तर 10,000मध्ये ज्याचा परफॉर्मन्स जास्त आहे तर तो प्रोसेसर चांगला. आता ॲव्हरेजली तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तर AMDचे प्रोसेसर कम्पेअर टू इंटेल स्वस्त मिळतात आणि AMDच्या प्रोसेसरला रॅमचं जे स्पीड आहे तर ते सगळ्यात जास्त तुम्हाला सपोर्ट AMDला मिळतो. म्हणून आम्ही सगळ्यात जास्त डेस्कटॉपमध्ये AMD प्रेफर करतो. मी स्वतः पण गेमर आहे, मी स्वतः पण प्रोसेसर वापरतो, तर AMDचा प्रोसेसर वापरतो. आता लॅपटॉपमध्ये सुद्धा AMD प्रोसेसर येत आहेत, जसं की AMD रायझन आहे. आपल्याकडे 2-3 लॅपटॉप आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा AMDचा प्रोसेसर आहे. खूप साऱ्या लोकांना परफॉर्मन्स जास्त पाहिजे असतो किंवा कोर्स जास्त पाहिजे असतात, तर AMDमध्ये तुम्हाला कोर्स जास्त बघायला मिळतात आणि ते इंटेलपेक्षा कमी प्राईसमध्ये बेटर परफॉर्मन्स करतात. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली तुम्हाला AMD पण प्रेफर करतो. जर समजा तुमचं 30,000 बजेट वगैरे असेल तर आपल्याकडे AMDचे प्रोसेसर येत राहतात, तर ते आम्ही तुम्हाला रिकमेंड करतो. मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत 360 डिग्रीमध्ये, म्हणजे 2-in-1 लॅपटॉप आहे. हा डेल लॅटिट्यूड 7390चा लॅपटॉप आहे. हा 2-in-1 लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये i7 8th जनरेशन प्रोसेसर मिळेल. 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD. स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे आणि हा C टाईप ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 27,000 रुपयामध्ये. तर चेक करा मित्रांनो, 360 लॅपटॉप आहे, 27,000 तुम्हाला मिळणार आहे. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता. कॉन्फिगरेशन चेक करा. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये जे विंडोज आहे ती लायसन कॉपी असणार आहे का, आणि कुठले कुठले सॉफ्टवेअर तुम्ही लॅपटॉपमध्ये टाकून देणार आहात? आपल्याकडे जेवढे पण लॅपटॉप अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण Windows 11 Pro OS टाकून देतो. Windows 11 Pro ही आताची लेटेस्टवाली OS आहे आणि याच्यानंतर आपण जे सॉफ्टवेअर असतात, जसं की बेसिक आहे, MS ऑफिस आहे, त्याच्यानंतर PDF एडिटर आहे, WinRR आहे, क्रोम ब्राउझर आहे. तर या बेसिक जे सॉफ्टवेअर आहेत ते आपण टाकून देतो आणि Windows 11 Pro हे लायसन कॉपी असते. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ProBook. हा 435 G7 मॉडेल आहे. हे सुद्धा 360मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मी घरीसुद्धा हाच लॅपटॉप वापरतो. आता हा लॅपटॉप वापरण्याचं रिझन आहे की याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMD Ryzen 7 Pro आहे. याच्यामध्ये 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 32,000 रुपयाला. लास्ट व्हिडिओमध्ये हाच लॅपटॉप 35,000ला होता, पण आता 3,000 रुपये प्राईस कमी झालेली आहे. ओके, तर डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला मिळतं आहे 3,000 रुपयाचा. चेक करा. 360 लॅपटॉप मित्रांनो असणार आहे HPचा आणि प्राईस तुम्ही चेक करा, 32,000 तुम्हाला मिळून जाईल. HPमध्ये मित्रांनो सरांकडे अजून एक लॅपटॉप अवेलेबल आहे. सर काय डिटेल्स आहे त्याचे? मित्रांनो, हा डेल लॅटिट्यूड 7420 मॉडेल अवेलेबल आहे. हा 360मध्ये आहे आणि हे मेटल बॉडीमधला मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे आणि 256 GBची SSD आहे. हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 38,000 रुपयाला. 38,000 तुम्हाला मिळणार आहे. 360 लॅपटॉप आहे प्लस 11 जनरेशनसोबत मित्रांनो तुम्हाला मिळतो आहे. सर गेमिंगमध्ये काय आहे की नाही तुमच्याकडे काही? मित्रांनो, सध्या तरी आपल्याकडे गेमिंगमध्ये 2च लॅपटॉप अवेलेबल आहेत, पण सारखे आपल्याकडे गेमिंगचे लॅपटॉप येत राहतात. तर आपल्याकडे आता सध्या HP पॅव्हलियन गेमिंग हा लॅपटॉप अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि 1 TB हार्ड डिस्क याच्यामध्ये आहे. स्क्रीन साईज याची 15.5 फुल HD आहे. ह्याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे NVIDIAचं आहे, NVIDIA GTX 1650, 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे आणि याची किंमत तुम्हाला आहे 29,000. तर चेक करा मित्रांनो, 29,000 तुम्हाला मिळणार आहे आणि एकदम पॉवरफुल मशीन सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे HPचा पवेलियन लॅपटॉप गेमिंगमधला.
अजून एक मित्रांनो गेमिंगमध्ये लॅपटॉप सरांकडे अवेलेबल आहे ॲसूसचा. काय डिटेल्स आहे सर? मित्रांनो हा आसूसचा टफ गेमिंग मॉडेल आहे. हे टफ जी सिरीज आहे हे एकदम फेमस आहे गेमिंगसाठी. याच्यामध्ये सुद्धा i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. ह्याच्यामध्ये NVIDIA GTX 1650 आहे, 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. ह्याची जी स्क्रीन साईज आहे ही 15.5 फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 रुपयामध्ये तुम्हाला हा i5 9 जनरेशनचा गेमिंग लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड वगैरे पण मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 5540. हे वर्कस्टेशन सिरीज आहे. ह्याची नवीनची किंमत 2-2.5 लाख रुपये असते. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 9 जनरेशन आहे. 32 GB रॅम आहे, 1 TB SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे. 4K टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत किंमत जाईल 50,000 रुपये. चेक करा मित्रांनो, तुम्हाला वर्कस्टेशन सरांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा, एकदम पॉवरफुल कॉन्फिगरेशन आहे. 50,000 रुपये तुम्हाला मित्रांनो यांचा लॅपटॉप आहे HPचा 840G7. हा i5 10 जनरेशनसोबत येईल. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि एकदम स्लिम लाईट वेट मेटल बॉडीमध्ये आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 28,500. तर चेक करा, 28,500मध्ये मित्रांनो तुम्हाला हा i5 10 जनरेशनचा लॅपटॉप मिळतो आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा झेडबुक. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि हा सुद्धा मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळेल. 14 इंची फुल HD आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. तर चेक करा, 29,000 मित्रांनो हा झेडबुक HPचा लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा 830G7. हा 13.3 इंचमध्ये येतो. ह्याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 फुल HD आणि हा तुम्हाला जाईल 32,000ला. तर चेक करा मित्रांनो, 32,000 i7 10 जनरेशनचा सरांनी लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेला आहे. सर टायनी CPU मध्ये काय आहे की नाही तुमच्याकडे? ज्याला एकदम बेसिक काम आहे, वर्ड एक्सेल आहे किंवा ऑनलाईन यूट्यूब वगैरे बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे हा टायनी CPU आहे. याच्यामध्ये AMDचा प्रोसेसर आहे, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल 6 महिने वॉरंटीसोबत. किंमत याची जाईल तुम्हाला 4,500 रुपये. मित्रांनो हे HPचं टायनी PC आहे, इलाइट डेस म्हणून. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. ह्याच्यामध्ये रॅम SSD अपग्रेड होते आणि हे जरी स्मॉल कॉम्पॅक्ट असलं तरी हे एकदम पॉवरफुल मशीन आहे. जसं की तुम्ही बघू शकताच, याला पोर्टची काहीच कमी नाही आहे. इथे तुम्हाला 4 USB पोर्ट आहेत, इथे VGA आहे आणि इथे 2 डिस्प्ले पोर्ट आहेत. म्हणजे इथं ॲट अ टाईम तुम्ही 3 स्क्रीन कनेक्ट करू शकता. प्लस तुम्ही फ्रंटला पण बघू शकता, C टाईप आहे. त्याच्यानंतर 2 USB आहेत आणि हेडफोन जॅक आहे. म्हणजे यामध्ये कुठल्याही पोर्टचं कमतरता नाही आहे आणि प्लस हे जे CPU आहेत हे लॅपटॉपपेक्षा फास्ट चालतात आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 9,000 रुपये 1 इयर वॉरंटीसोबत. तर 9,000 मित्रांनो तुम्हाला हा टायनी CPU मिळणार आहे आणि अपग्रेड पण सर करू शकतो त्याला. आरामात करू शकता. याच्यामध्ये हार्ड डिस्कचा एक स्लॉट आहे, एक M.2 आहे आणि 2 रॅमचे स्लॉट आहे. मित्रांनो यानंतरचं हे लिनोवो कंपनीचं टायनी आहे. ह्याच्यामध्ये AMD रायझनचा प्रोसेसर आहे, 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर आहे आणि याला 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि ह्याला सुद्धा 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि हे तुम्हाला जाईल फक्त 13,500मध्ये. तर चेक करा मित्रांनो, 13,500 रुपयामध्ये तुम्हाला हा मिळणार आहे टायनी CPU. हा पण अवेलेबल आहे. आणि सर याला किती स्क्रीन कनेक्ट होतील काय? याला तुम्ही 3 स्क्रीन कनेक्ट करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की इथे एक डिस्प्ले पोर्ट आहे, त्याच्यानंतर इथे एक HDMI आहे आणि इथे एक डिस्प्ले पोर्ट आहे. 3 CPU मित्रांनो, 3 स्क्रीन मित्रांनो ह्याला कनेक्ट होणार आहेत आणि ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं आहे त्यासाठी हे एकदम बेस्ट मशीन आहे. कारण की याच्यामध्ये 2 GBचं ग्राफिक कार्ड आहे. आता खूप सारे मी सरांचे व्हिडिओ बघतो तर लोक सांगतात सर याला 3 पोर्ट आहेत तर हे 3 डिस्प्ले तुम्ही जोडू शकता. पण हे कोणी डिटेलमध्ये सांगत नाही आहे की 3 पोर्ट आहेत पण त्याला तुम्ही HD स्क्रीन जोडू शकता. कारण की जे बेसिक इंटेलचं ग्राफिक कार्ड आहे त्याला तुम्ही 2K रेझोल्युशन किंवा 4K रेझोल्युशन सपोर्ट नसतो. तर त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा दुकानदाराला सुद्धा विचारा की सर 3 पोर्ट दिलेत पण कुठले रेझोल्युशन सपोर्ट होतात. कारण की दुकानदाराला पण एवढी माहिती नसते. तो फक्त त्याच्याकडल्या HD वाल्या स्क्रीन तुम्हाला 3 कनेक्ट करून दाखवेल. पण ॲक्च्युअलमध्ये ह्याला फुल HD वगैरे, त्याला 2 GBचं ग्राफिक कार्ड आहे तर त्याच्यामुळे तुम्ही फुल HDच्या 3 स्क्रीन ह्याला आरामात कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा लॅग येणार नाही आहे. पण बाकीचे जे लॅपटॉप आहेत जसं की इंटेलचं ग्राफिक येतं, आता इंटेलचं i5 8 जनरेशनमध्ये इंटेल UHD 620 हे ग्राफिक काय येतं पण ते 4Kपर्यंत सपोर्ट आहे. समजा तुम्ही 4Kच्या 2 स्क्रीन लावत असाल तर ते त्याला सपोर्ट करणारच नाही आहे किंवा ते स्क्रीन दिसेल पण ते सगळं लॅग होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड पण करता येणार नाही आहे. तर मोस्टली तुम्ही जे लॅपटॉप घेत आहे किंवा डेस्कटॉप घेत आहे
तर त्याच्यामध्ये ग्राफिक आहे का हे एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्क्रीन जोडा. सर मला ट्रेडिंग करायचं आहे प्लस 2 स्क्रीन पण त्याला जोडायचे आहेत, तर असा कुठला लॅपटॉप तुमच्याकडे अवेलेबल आहे का? जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे आणि कमीत कमी 2 स्क्रीन जोडायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल डेल लॅटिट्यूड 5400. त्याचा बॅटरी बॅकअप पण चांगला आहे. त्याच्यामध्ये सी पोर्ट पण येते आणि एक HDMI येते. HDMI तुम्ही एक डिस्प्ले जोडू शकता आणि एक सी पोर्ट असते. त्या सी पोर्टला तुम्हाला डॉक स्टेशन विकत घेऊ शकता. आता डॉक स्टेशन खूप वेगवेगळ्या प्रकारचे येतात. ते 900 ते 1000, 1500, 2000, 4000 असं मिळतं. तर हे डॉक स्टेशन तुम्ही असं सी टाईपने कनेक्ट केलं तर त्याला हे HDMIचे पोर्ट मिळते, सी टाईप मिळतं, किंवा तुम्हाला USB जर कनेक्ट करायचे असतील एक्स्ट्रा तर ते पण त्याला ऑप्शन अवेलेबल आहे. तर तुम्ही डेल लॅटिट्यूड 5400 घ्या किंवा 7490 घ्या किंवा 5490 घ्या. त्याच्यामध्ये तुमचं कोडिंगसाठी पण ते लॅपटॉप एकदम बेस्ट आहे. किंवा ट्रेडिंग करायचं असेल, 2 स्क्रीन एक्स्ट्रा जोडायचे असेल तर त्याच्यासाठी पण ते लॅपटॉप एकदम बेस्ट आहेत. सर माझं बजेट 25,000 आहे, तर 25,000च्या आतमध्ये बेस्ट लॅपटॉप कुठला असणार? आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5410 i5 10 जनरेशन तुम्हाला मिळून जाईल. ते 16GB रॅम आणि 512GB SSD घेतलं तर ते 24,000मध्ये तुम्हाला मिळून जाईल. समजा माझं बजेट 30,000 आहे, तर 30,000च्या आतमध्ये काही बेस्ट लॅपटॉप आहे का तुमचा? आपल्याकडे 30,000च्या आतमध्ये तुम्हाला i7 10 जनरेशनचा लॅपटॉप मिळून जाईल. त्याच्यामध्ये 16GB रॅम 512GB SSD मिळून जाईल आणि तो 29,000पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. सर तुमच्याकडे क्रेडिट कार्डची सुविधा आहे का? हो, आपल्याकडे क्रेडिट कार्डची सुविधा आहे. फक्त बजाजचं कार्ड आपल्याकडे चालत नाही आहे, कारण त्याला ते 18% GST वगैरे सगळं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ते बजाजचं कार्ड चालत नाही आहे. पण आपण क्रेडिट कार्ड घेतो आणि त्याच्यावरती तुम्ही EMI करू शकता. सर आपले व्ह्युअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत असतात, तर तुमच्याकडे होम डिलिव्हरीची वगैरे सुविधा आहे का? त्यामध्ये जर आपल्याकडे फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. समजा एखाद्याला सातारला पाठवायचं आहे, कोल्हापूरला पाठवायचं आहे किंवा बाहेर म्हणजे पुण्याच्या बाहेर पाठवायचं असेल तर आपल्याकडे कुरिअर फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. फक्त आपली जी डिलिव्हरी आहे ती प्रीपेड डिलिव्हरी आहे, COD नाही आहे. समजा तुम्हाला एखादा लॅपटॉप आवडला, व्हिडिओ बघून जर आवडला किंवा आमचा कॅटलॉग जरी बघून तुम्हाला कुठला एखादा लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. कॉल केल्यावरती तुम्हाला त्याच्या लॅपटॉपचे जे काही क्वेश्चन असतील तर ते तुम्हाला त्याचे आन्सर केले जातील. त्याच्यानंतर लॅपटॉपचे फोटो किंवा लॅपटॉपचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि सेम डे आपण डिस्पॅच करतो आणि तुमच्यापर्यंत जो लॅपटॉप हातापर्यंत पोहोचेपर्यंत ते लॅपटॉपची जबाबदारी आमची असेल. म्हणजे कुरिअरमध्ये काही डॅमेज असेल तर ते नुकसान तुमचं नसेल, ते आमचं असेल आणि लॅपटॉप तुम्हाला हातात मिळाल्यानंतर त्याची वॉरंटी सुरू राहील. हे जे लॅपटॉप आहेत ते बाहेर मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत, तर माय कम्प्युटर शॉपिंगमधूनच लॅपटॉप का घेतले पाहिजेत? माय कम्प्युटर शॉपिंगमधून लॅपटॉप का घ्यायचे, हे 2-3 रिझन आहे. जसं की आम्ही प्रत्येक लॅपटॉप खोलून बघतो. खोलून याच्यासाठी बघतो की तुमच्या लॅपटॉपमध्ये काही खराबही असेल किंवा त्याचे स्पेअर पार्ट चेंज असतील तर ते आम्हाला कळून जाते. आतली जर कंडिशन जर क्लीन असेल तर तो लॅपटॉप विकण्या योग्य आहे. नाहीतर त्याच्यामध्ये फॅब्रिकेशन आहे किंवा त्याच्यामध्ये रिपेअरिंग केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट जर चेंज असतील तर ते लॅपटॉप आम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स येत नाही आहे की कस्टमरला द्यावा. मोस्टली आता कस्टमर जे आमच्याकडे येतात हे बाहेरून जास्त येतात. तर लोकांना पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण सगळे लॅपटॉप व्यवस्थित चेक करतो. प्लस आपण बॅटरी बॅकअप पण पूर्ण चेक करतो. आता काही दुकानदार लॅपटॉप खोलत पण नाही आहे. प्लस बॅटरी बॅकअपचे फक्त बॅटरी हेल्थ चेक करतात. त्याच्यामध्ये SSD कुठल्या कंपनीचे, रॅम कुठल्या कंपनीचे आहे, ते ओरिजिनल आहेत का, ते रिपेअर केलेले आहेत का, त्याची कंडिशन आतून कशी आहे हे कोणीच बघत नाही आहे. पण आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या Googleवरती जाऊन रिव्ह्यू पण चेक करू शकता. बाकीचे लोकांचे पण रिव्ह्यू आहेत दुकानदाराचे, पण आपले रिव्ह्यू एकदा चेक करा. लोकांनी 10-15 ओळी रिव्ह्यू दिलेले आहेत. आता हे 10-15 ओळीचा रिव्ह्यू तेच लोक देतात की ज्यांना क्वालिटी आवडलेली आहे. नॉर्मली लोक फक्त स्टार देतात, खाली काहीच लिहित नाहीत. पण तुम्ही एकदा माय कम्प्युटर शॉपचे रिव्ह्यू चेक करा. प्लस आपण क्वालिटीमध्ये कुठलंच हे करत नाही, कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. त्याच्यामध्ये जी रॅम आहे किंवा SSD आहे किंवा त्याची जी बिल्ड क्वालिटी आहे तर ते सगळं आपण व्यवस्थित सगळं चेक करतो आणि त्याच्यानंतरच आपण लॅपटॉप विकतो. 2 दिवस आम्ही स्वतः सगळं टेस्टिंग करतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला लॅपटॉप हँडओव्हर केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही महाराष्ट्रातून कुठूनही लॅपटॉप मागवत असाल तर बिंदास मागवा. तुम्हाला 100% आपण लॅपटॉप चांगला देऊ. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचा तुम्ही बॅटरी बॅकअप कसं काय चेक करता? तुम्ही इथे बघू शकता. हे प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपण एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. हे बॅटरी मॉनिटर आहे. इथे पण बघू शकता, इथे पण बघू शकता, इथे पण बघू शकता. तर हे काय करतो आपण YouTubeवरती एखादा व्हिडिओ लावतो आणि व्हिडिओ लावल्यानंतर हे सॉफ्टवेअर ऑन करतो आणि ते सॉफ्टवेअर ऑन केल्यानंतर याचे आपण स्क्रीनशॉट घेतो की हे मॉनिटर करतो की हे किती तास चालले. आता इथे तुम्ही बघू शकता हे टाईम ऑन बॅटरी म्हणजे बॅटरीवरती हा किती तास चालला आहे हा दाखवतो. इथे 4 तास 58 मिनटं हा आम्ही लॅपटॉप चालवलेला आहे. तर कमीत कमी 2 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप आरामात मिळून जाईल कुठल्याही लॅपटॉपला. पण ॲक्च्युअलमध्ये 2 तास सांगतो मध्ये ते कमीत कमी 4 ते 5 तास तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळतो.
आता त्याच्यानंतर जे आपण लॅपटॉप आहेत ह्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये खोलून कंडिशन वगैरे चेक करतो आणि प्लस त्याच्यामध्ये आपण ब्रँडेड SSD वापरतो. आम्हाला ज्या SSD येतात ह्या लोकल कंपनीचे येतात, पण आपण जे SSD वापरतो हे सगळे ब्रँडेड आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता, तर इथे SK हायनिक्सची वापरलेली आहे, याच्यानंतर इथे सॅमसंगची वापरलेली आहे, याच्यानंतर इथे WD कंपनीची आहे, इथे सुद्धा परत WD कंपनीची वापरलेली आहे. तर अशा प्रकारचे आपण SSD वापरतो. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की ह्या सगळ्या लोकल कंपनीच्या SSD आहेत. त्याच्यामध्ये PowerX येते, EVM येते, कन्सिस्टंट येते, मॅट्रिक्स येते, जिओनिक्स येते, अशा भरपूर साऱ्या कंपनी आहेत. तर त्या लोकल कंपनीच्या SSD मार्केटमध्ये तुम्हाला लॅपटॉपमध्ये बघायला मिळतात. आणि आपण जे वापरतो, जसं तुम्ही इथे बघता, हे सॅमसंगचे आहे, हे तोशिबा कंपनीचे आहे, हे इंटेलचे आहे, हे WDचे आहे किंवा हे मायक्रॉनचे. तर आपण जे तुम्हाला SSD देणार आहोत, तर ह्या सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या SSD देणार आहेत. तर त्याच्यानंतर एक स्कॅम चालतो मार्केटमध्ये की ज्या रॅम आहेत, तर हे लेबलिंग केलं जातं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा सॅमसंग लिहिलेलं आहे आणि इथं सुद्धा सॅमसंग लिहिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये जे ओरिजिनल रॅम्स येतात, तर त्याच्यामध्ये इथे SCC लिहिलेलं आहे, म्हणजे हे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी त्याचं असं मार्किंग आहे. पण इथे फक्त स्टिकरच लिहिलेलं आहे. आणि याच्या बॅक साईडला तुम्ही इथे बघू शकता की इथे कुठल्याच प्रकारचं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी असं कुठल्याच प्रकारचं मेन्शन नाही आहे. तर मार्केटमध्ये अशा चायनीज रॅम मिळतात आणि मोस्टली ह्या स्वस्त मिळतात, चीप मिळतात, म्हणून हे दुकानदार यूज करतात. पण आपण जे वापरणार आहोत हे सगळं ब्रँडेड कंपनीचंच मटेरियल तुम्हाला देणार आहोत. तर ह्या रॅमने काय होतं किंवा SSDने काय होतं, समजा तुम्ही i5 10 जनरेशनचा प्रोसेसर घेताय, पण तो वर्क करणारा i5 8 जनरेशन किंवा 6 जनरेशनसारखा, कारण की त्याला जे सपोर्ट करणारे रॅम आहे किंवा SSD आहे, तर ते चायनीज किंवा लोकल कंपनीचं असेल तर त्याचा परफॉर्मन्स येत नाही आहे. आणि मोस्टली जे लॅपटॉप घेणारे लोक असतात ते पहिल्यांदाच लॅपटॉप यूज करतात, त्यामुळे त्यांना जाणवत नाही आहे. आणि कधी कधी SSDचा प्रॉब्लेम असा होतो की ते सुरुवातीला फास्ट चालतात आणि 6 महिने झालं, 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर ते एकदम स्लो होऊन जातात. त्याच्यामुळे आपण देताना ब्रँडेड SSD देतो. त्या ब्रँडेड SSD खूप दिवस चालतात, त्याचं स्पीड कंटिन्यू चांगलं मिळतं आणि त्या लवकर खराब पण होत नाहीत. आता काय वेळेस असं नाही आहे की आम्ही या चायनीज SSD कधी दिल्या नाही आहेत. आम्ही 2-3 वर्षापूर्वी जे मटेरियल जसं येईल तसं आम्ही कंपनीला देत होतो. पण कंपनीमध्ये कसं असतं की त्यांचा डेटा महत्त्वाचा असतो. समजा एखाद्याने 6 महिने झालं प्रोजेक्ट तयार केलं आहे आणि त्याचा डेटा SSDमध्ये आहे आणि SSD जर लोकल कंपनीची आहे आणि ती जर करप्ट झाली, तर करप्ट झाल्यावर त्यातला डेटा रिकवर होत नाही आहे. तर असे प्रॉब्लेम आम्ही फेस केले. तर तेव्हापासून आम्ही ठरवलं थोडंसं पैसे एक्स्ट्रा जातील किंवा थोडंसं तुम्हाला चार्जेस एक्स्ट्रा वाटतील की लॅपटॉपमध्ये, पण तुम्हाला जे मटेरियल आहे ते मटेरियलमध्ये जी क्वालिटी आहे ती आम्ही मेंटेन करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स एक नंबर मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आम्ही लॅपटॉप स्वतः खोलतो. त्याच्यामध्ये जे पार्ट्स आहेत ते सगळे व्हेरीफाय केले जातात, ते सगळे ओरिजिनल आहे का, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं आहे का किंवा फॅब्रिकेशन केलेलं आहे का. असं जर असेल तर आपण ते लॅपटॉप रिटर्न करतो. मोस्टली आपल्याकडे तसे लॅपटॉप खूप कमी येतात, पण आमचं काम आहे की तुम्ही शेवटी आम्हाला पैसे देत आहे, तर त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला क्वालिटीचं लॅपटॉप प्रोव्हाइड करणं हे आमचं काम आहे. तुम्हाला जरी डाऊट असेल, समजा तुम्ही लॅपटॉप फायनल केला आणि तुम्हाला ते लॅपटॉप ओपन करून बघायचं असेल, तर तीसुद्धा आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही लॅपटॉप फायनल करा, त्याच्यानंतर आम्ही असा लॅपटॉप तुम्हाला खोलून दाखवेल. त्याच्यानंतर तुम्ही व्हेरीफाय करू शकता की बाबा ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालं आहे का किंवा फॅब्रिकेशन कुठलं चिटकी काम झालं आहे का किंवा जे स्पेअर पार्ट आहेत ते ओरिजिनल आहेत का, ते तुम्ही इथे व्हेरीफाय करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारलेला की मागच्या व्हिडिओत किती लॅपटॉप होते, त्याचा आता विनर आपण अनाऊन्स करणार आहोत. सर, कोण विनर असणार आहे? मागच्या व्हिडिओचं विनर आहे, त्यांचं जे नाव आहे म्हणजे चॅनलचं नाव आहे स्कॉलरशिप स्टडी पॉईंट. यांनी बरोबर काउंट करून सांगितलं होतं की टोटल 46 लॅपटॉप आहेत. तर जे कोणी स्कॉलरशिप स्टडी पॉईंटचे ओनर असतील, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्हाला 1,000 रुपयाचं जीपे सर करणार आहेत. सरांना कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर 2,000 रुपयाचं पण सर जीपे करतात, ज्यांनी इथून लॅपटॉप परचेस केलेला आहे आणि चांगला रिव्ह्यू दिलेला आहे त्यांच्यासाठी. सर, तर तो विनर कोण असणार आहे? तर ज्यांनी कोणी रिव्ह्यू चांगला दिलेला आहे आणि त्यांना आपण 2,000 जीपे करतो, तर त्याचे विनर आहेत सतीश बोयने सर. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला 2,000चं जीपे केलं जाईल आणि तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. आपण प्रत्येक कस्टमरचा नंबर सेव्ह ठेवतोच. नक्कीच. तर दोन्ही विनरचं अभिनंदन. तर या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो सेम कॉन्टेस्ट असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये जे कोणी लॅपटॉप मोजून करेक्ट सांगेल त्याला पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जीपे केलं जाणार आहे. तर लवकरात लवकर कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. अक्षय तृतीयासाठी जबरदस्त असा स्टॉक आलेला आहे, प्लस प्राइजेस पण कमी झालेले आहेत. तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका. सर, जाता 2 शब्द. ज्यांना कोणाला हाय क्वालिटीचे लॅपटॉप पाहिजे असेल आणि एकदम ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असेल, त्यांनी माय कॉम्प्युटर शॉपीला एकदा व्हिजिट करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कॉम्प्युटर शॉपी.
इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 फर्स्ट फ्लोअर, नागसृष्टी बिल्डिंगचं नाव आहे, नियर भाजी मार्केट, आंबेगाव, पुणे 46. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.